इंग्रजी बोलायचं म्हटलं की पूर्ण अंग थरथरू लागतं आणि अंगावर काटा यायला सुरुवात होते. मित्रांनो, हे होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलताना वाटणारी भीती. तर मित्रांनो, ही जी भीती आहे ही भीती तुम्ही पूर्णपणे घालवू शकता आणि अतिशय छान इंग्रजी बोलू शकता. फक्त मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्या टिप्सना फॉलो करा आणि व्हिडिओ नक्की बघा. टिप नंबर 1 दॅट इज सेल्फ टॉक. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याला मनामध्ये भीती असते ती म्हणजे इतरांपुढं किंवा इतरांसमोर जाऊन बोलणं. तर मित्रांनो, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोलत असताना फक्त एक करा की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते पहिल्यांदा स्वतःशी बोला, ज्याला आपण सेल्फ टॉक असं म्हणतो. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही ही गोष्ट स्वतःशी बोलता किंवा स्वतःला बोलता त्यावेळेला तुम्हाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि त्यामुळं तुमची ही जी भीती आहे ती भीती कमी होऊ शकते. टिप नंबर 2 स्टार्ट विथ ब्रोकन इंग्लिश. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कधी पहिल्यांदा परफेक्ट इंग्रजी बोलायला येऊ शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळे आपली जी सुरुवात आहे ती सुरुवात ब्रोकन इंग्लिशपासून होत असते. ब्रोकन इंग्लिश म्हणजे मित्रांनो, इंग्रजी बोललं जातं तुमच्याकडून मात्र त्याच्यामध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन किंवा वर्डिंग्स हे व्यवस्थित नसतं. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो ज्या वेळेला ब्रोकन इंग्लिशमध्ये बोलायचं असेल त्यावेळेला इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. लोक तुम्हाला हसतील किंवा लोक तुमच्याबद्दल काहीतरी बोलतील हा विचार न करता तुम्हाला जे काही येते किंवा तुम्हाला ज्या पद्धतीनं बोलता येत आहे त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळं सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमची भीती कमी होईल. टिप नंबर 3 मित्रांनो, टिप नंबर 3 आहे सराउंड युअर सेल्फ विथ इंग्लिश. मित्रांनो, इंग्रजीमध्ये तुम्हाला बोलायचं असेल आणि छान बोलायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अशा गोष्टींनी सराउंड केलं पाहिजे की ज्या गोष्टी इंग्रजीशी संबंधित आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इंग्रजी ऐकू शकता, इंग्रजी वाचू शकता, इंग्रजी लिहू सुद्धा शकता आणि त्याच्यानंतर बोलण्याची प्रोसेस असते. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या या संबंधित असायला हव्या. फॉर एक्झाम्पल, तुमच्या हातात जर मोबाईल असेल तर त्या मोबाईलवर तुम्हाला इंग्रजीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी मिळतील त्या ऐकाव्या किंवा वाचाव्या लागतील. तुम्हाला जे काही तुमच्या दिवसभरामध्ये तुमच्या समोर येईल त्याचा आणि इंग्रजीचा संबंध तुम्हाला जोडता आला पाहिजे. इंग्रजी गोष्टी वाचल्या पाहिजेत, इंग्रजी गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने बोलण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमची ही जी भीती आहे ती भीती नक्कीच कमी होईल. टिप नंबर 4 मित्रांनो, कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस किंवा सराव करणं खूप महत्त्वाचं असतं. तुमचा जर त्या पद्धतीचा सराव असेल तर तुम्हाला इंग्रजी बोलताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण सरावानं बऱ्याचशा गोष्टी शक्य होतात. ज्या गोष्टी तुमच्या चुकत होत्या, ज्या गोष्टी तुम्हाला जमत नव्हत्या त्या गोष्टी सरावानं सुधारण्याची शक्यता असते. त्यामुळं या बाबतीत तुमचं प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे की या प्रॅक्टिसमुळं तुम्ही फ्लुएंट व्हाल आणि तुमची ही जी भीती आहे ती भीती कमी होईल. टिप नंबर 5 कीप पेशन्स. मित्रांनो, पेशन्स इंग्रजी शिकत असताना ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, इट इज अ लँग्वेज. इंग्रजी ही एक भाषा आहे आणि ही भाषा तुम्हाला पटकन शिकता येणार नाही किंवा पटकन तुम्हाला जमेलच असं नाही. त्यासाठी थोडा पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. मला 2 दिवसात इंग्रजी बोलायला येईल, मला 5 दिवसात इंग्रजी बोलायला येईल किंवा मला महिन्यात इंग्रजी बोलायला येईल असं जर तुम्ही म्हटला आणि जर ते जमलं नाही तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट स्वीकारा की पटकन नाही पण हळूहळू तुम्हाला इंग्रजी बोलता येईल. मित्रांनो, या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर ही जी तुमची इंग्रजी बोलण्याबद्दलची भीती आहे ती भीती पूर्णपणे जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.